गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूलारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आजच्या सर्व श्रोत्यांना मनापासून धन्यवाद. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वरात आत्मा नमस्ते. एकच सेकंड, मी माझं ना मोबाईल. आतापर्यंत आपण समर्थ वाङ्मयाचा बराच अभ्यास करत आलो. 21 समासी म्हणजे जुना दासबोध पाहिला, त्याच्यानंतर आपण समर्थ रचित आरत्या पाहिल्या, आणि आजचा जो विषय आहे तो षड्रिपू निरूपण. समर्थांचं साहित्य विपुल साहित्य आहे, आणि त्या साहित्यामध्ये जे अभ्यासार्थी आहेत किंवा जे ज्ञानी लोक आहेत त्या साहित्याचा अभ्यास करणारे, त्यांनी त्या साहित्याचं वर्गीकरण केलं वेगवेगळ्या पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये हा षड्रिपू निरूपण हा एक लघुकाव्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. समर्थांची 13 लघुकाव्य आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठं लघुकाव्य म्हणजे जुना दासबोध, आपण जो 21 समासी पाहिला तो. आणि मग बाकी पण आहेत, मानस पूजा आहे, आणि त्याच्यानंतर मग त्यापैकी हे एक षड्रिपू निरूपण आहे. आता या षड्रिपू निरूपण याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल षड्रिपू म्हणजे काय. तर आपले जे 6 रिपू आहेत, शत्रू आहेत मनाचे, त्याला आपण म्हणूयात षड्रिपू निरूपण. आणि त्या सगळ्याचं वर्णन समर्थांनी या समासामध्ये केलेलं आहे. याचे 6 समास आहेत, आणि पहिल्या समासामध्ये त्यांनी काम या षड्रिपूपैकी पहिल्या रिपूचं वर्णन केलेलं आहे. आता आपण खूप पाहिलं समर्थांबद्दल की समर्थांनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घातलेली आहे. प्रपंचामध्ये काय आहे तर भौतिक सुख समृद्धी. खूप वेळा आपण ह्याच्यावर खूप बोललेलं आहे की थोडक्यात षड्रिपू निरूपण हे समास का लिहिले किंवा हे लघुकाव्य का लिहिलं या संदर्भात आपण प्रस्तावना पाहणार आहोत. आणि नंतर पहिल्या 15 या समासामध्ये 15 ओव्या आहेत. अगदी ओवीप्रमाणे नाही जाणार आहोत, पण आपण त्याचा सारांश असा पाहणार आहोत. आणि पारमार्थिक सुख म्हणजे काय की जो शाश्वत आनंद आहे तो मिळवायचा आहे. आणि हा प्रपंच आणि परमार्थ याचा समतोल साधला गेला की जे ध्येय आहे आपलं ते प्राप्त होणार आहे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि समर्थ सांगतातच की संसार हा किंवा प्रपंच हा मुळातच नासका आहे, आणि तो नासका आहे तर तो विवेकाने नेटका एक आदर्श जीवनशैलीने जर केला तर मात्र तो काय होत जातो, फिका 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 होत जातो. आणि मग आदर्श जीवनशैली म्हणजे काय किंवा तो प्रपंच नेटका करायचा म्हणजे काय, तर त्याच्यासाठी 2 महत्वाचे गुण आवश्यक आहेत. एक म्हणजे विवेक आणि दुसरं म्हणजे वैराग्य. आणि जेव्हा विवेक आणि वैराग्य यांचा समतोल किंवा हे गुण अंगीकारून जर तो प्रपंच केला गेला तरच तो फिका होणार, नाहीतर तो फिका होणार नाही. आणि नंतर समर्थ सांगतात की जेव्हा तो प्रपंच फिका फिका होत जाणार आहे तेव्हा परमार्थाचं जे काही ध्येय आहे ते साध्य होणार आहे. आणि आपण खूप वेळा असं म्हटलेलं आहे की प्रपंचामध्ये जे सगळे गुण आहेत ते सगळे परमार्थात पण लागतात. हे आपण खूपदा झालेलं आहे. आता विवेक म्हणजे काय तर काय अयोग्य आहे आणि काय योग्य आहे हे आधी आपल्या बुद्धीने विचार करायला पाहिजे, आणि त्यातलं अयोग्य जे आहे ते टाकायचं आणि योग्य ते निवडायचं. याला आपण सारासार विवेक बुद्धी म्हणतो. प्रपंचात पण आपण कितीतरी गोष्टी बघा ना, आपण पैसे देतो म्हणजे आपण पैसे वाजवून घेतो की नाही, ते की काय आहे मला घाण का दिली, साधी कोथिंबिरीची पेंडी आपण जेव्हा घ्यायला जातो बघा, मी सांगते की प्रपंचातलेच गुण परमार्थात कसे आवश्यक आहेत हे समर्थ का सांगतात. कुठलीही भाजी
आपण सगळी मंडळी फिरून येतो. मेथीची भाजी म्हणा, कोथिंबिरीची भाजी म्हणा, इथं केवढ्याला आहे, स्वस्त आहे का, 10 रुपयाला, इथं केवढ्याला आहे, 15 रुपयाला. गड्डी मोठी आहे, पण मग आपण ती अशी उलगडून पाहतो आतमध्ये की पाणी मारलंय का, खराब झाली आहे का. म्हणजे काय करतो आपण, विवेकच आहे ना तो आपला, की आपण 15 रुपये 10 रुपये जे काही द्यायचं आहे, तर त्याच्या बदल्यात आपल्याला जे मिळणार आहे ते चांगलं मिळणार आहे का. आणि मग आपण म्हणतो नाही, 15 रुपये असलं तरी गड्डी छान आहे बरं का, मग आपण ती 15 रुपयाची गड्डी घेतो किंवा निवडतो, म्हणजे खरेदी करतो. हे काय विवेकच आहे ना. पण हे आपण परपंचामध्ये अगदी काय म्हणतात त्याला, सहज पद्धतीने करत असतो ही गोष्ट. आणि समर्थ तर सांगतात की हाच गुण परमार्थात पण आहे, पण आपण म्हणतो परमार्थ लांबचा आहे, आम्हाला नाही जमणार, आम्हाला त्याच्यात वेळच नाहीये, म्हणून आपण ह्या विवेकाचा उपयोग या परमार्थासाठी करत नाही. तसंच अनेक षडरिपू पण आपल्याकडे आहेत. आपल्या काम क्रोध जे 6 रिपू म्हणून सांगितलेले आहेत, शत्रू म्हणून, की ते प्रपंचासाठी आपल्याला, म्हणजे प्रपंचासाठी त्याचा उपयोग आपण केला तर ते दुर्गुण म्हणून ठरू शकतील. पण त्याचा उपयोग जर परमार्थासाठी करायचा तर ते मित्र म्हणून ठरू शकतात. कसे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. आणि मग समर्थांनी ते सगळे 6 समास सांगून काय काय सांगितलं, तर हे षडरिपू कसे काम करतात, ह्या षडरिपूंचे परिणाम काय होतात. आणि म्हणून मनाच्या श्लोकामध्ये पण समर्थ सांगतात. मनाचे सगळे श्लोक पाहिले आपण सुरुवातीचे कर्म मार्गातले, तर त्याच्यामध्ये समर्थांची तीच शिकवण आहे. नको रे मना, नको रे मना, तू हे करू नको, तू ते करू नको. नको रे मना असं का सांगितलेलं आहे, नको करू का. एखादं लहान मूल असेल आपल्याकडे, तर आपण त्याला सांगतो की नाही की नको हे करू नकोस, तर त्याला ती इच्छा आपल्याला पण होते ना, की आता ते कुठलं मंदिर आहे साऊथ मध्ये, त्याचा शेवटचा दरवाजा उघडायचा नाही असं सांगतात, की तो दरवाजा उघडायचा नाहीये, पण आपल्या मनात आहे ना, त्याला काय होतंय, उघडून तरी पाहू. जेव्हा एखादी गोष्ट नका नका करायची किंवा नको करू असं सांगितलेलं जातं, तर त्या माणसाच्या मनाचं असं काय म्हणतात त्याला, तिकडे 10 वाजते की का नाही करायचं. म्हणून समर्थांनी सगळे मनाचे श्लोक, कर्ममार्ग जे पहिले सगळेच श्लोक असे, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना सज्जना, अरे तू सज्जनच आहेस, मुळात तुझी सज्जनपणाचीच काय म्हणतात त्याला, गुण हा सज्जन आहे तुझा, पण तू विसरलायस, म्हणून नको रे मना, हे करू नको मना. असं जरा अंजारून गोंजारून आपण आपल्या लहान मुलाला कसं सांगतो की तसं सांगितलेलं आहे. आणि मग तेव्हा समर्थांनी अनेक रिपू पण सांगितलेले आहेत मनाच्या श्लोकांमध्ये, त्या शत्रूंचा. रिपू म्हणजे शत्रू आणि षड म्हणजे 6. आता आपल्याला माहिती आहे की आपण विवेक म्हणजे काय पाहिलं आणि वैराग्य म्हणजे काय पाहायचं राहिलं आपलं, तेवढं आपण पाहूया. की वैराग्य म्हणजे आसक्ती नसणे किंवा ममत्व नसणे. म्हणजे आपण असं म्हणायचं वैराग्य म्हणजे असं फकिरी, काय ते राख टाकली, कफनी घातली आणि वनात गेलो, म्हणजे विरक्तपणा नाही. एक गोष्ट सांगतात ना की एक साधू असतो, तो ठरवतो की आता मला हे सगळं त्याग करायचं, आणि तो जाऊन राहतोय, म्हणजे त्या गावाच्याच बाहेर, म्हणजे त्याच्याच गावाच्या बाहेर जाऊन राहतो. आणि मग गावाच्या बाहेर राहिल्यानंतर ती जरा खूप अशी थंड नदी काठ असतो किंवा डोंगर असतात, जंगल असतो, आणि तिथे राहतो. त्यावेळेस उन्हाळा वगैरे असेल, ऋतू काहीतरी, त्यामुळे त्याला फारसं असं वस्त्र वगैरे खूप असावं असं काही वाटत नाही. आणि मग जसं जसं पावसाळा थंडी यायला लागते तसं त्याला थंडी वाजायला लागते. मग तो म्हणतो आता मला शरीराला थंडी वाजते, कारण मनामध्ये नाहीये विरक्ती. आता आपण कितीतरी साधू पाहतो की नाही, बर्फ ऐकतो आपण, बर्फ एवढं मायनस टेम्परेचर मध्ये, पण ते साध्या एका म्हणजे वस्त्रानिशी बसलेले असतात, कारण त्यांच्या मनापासून तो भाव असतो. हा ह्याला थंडी वाजायला लागते, मग तो काय करतो, वस्त्र घेतो, म्हणजे वल्कल म्हणा, वस्त्र म्हणा, आपण त्यात खोलात जायचं नाही, एक काहीतरी थंडीपासून संरक्षण म्हणून तो ते वस्त्र आणतो. आता ते 2 वस्त्र पाहिजेत ना, एक धुतलेलं आणि एक आपल्या अंगावर. आता ते दुसरं वाळलेलं घडी करून ठेवल्यावर तिथं येतात उंदीर, कारण ती झोपडी बांधून तो राहतो, आणि मग उंदरानं काय छान बांधलेलं असेल तर ते तिथं बिळं करायला लागतात आणि ते त्याचं वस्त्र कुरतडायला लागतात. आणि मग तो पाहतो तर सगळी वस्त्र खराब झालेली आहेत, त्याला धोकं पडलेली आहेत. म्हणून तो म्हणतो आता काय करायचं. तेवढ्यात त्याला एक रानमांजर दिसतो, तो त्याला आणतो आणि
त्या झोपडीत बांधतो. तर रानमांजर आहे ते उंदीर म्हणजे येत नाही रानमांजराने, ते खातं किंवा त्याच्या म्याव म्याव करण्याने. पण त्या रानमांजराला खायला प्यायला दूध नाही मिळत, तर ह्याच्याकडे काहीच नाही, हा झोपडी बांधून राहिलेला आहे. मग दूध आता ते असं इतकं मलूल होऊन जातं मांजर की म्याव म्याव पणा त्याच्यात येत नाही अंगात. मग तो बैरागी म्हणतो की असं जातो, साधू बैरागी काही म्हणा त्याला, आणि तो असा फिरत असतो तर त्याला एक कळप दिसतो गायींचा आणि ह्याचा. मग ते पाहतात की अरे हे साधू महाराज आहेत, बाह्य दर्शनावर. ह्याच्यात समर्थांनी सांगितलेलं आहे की बाह्य दर्शन. समर्थांचं तर अंधश्रद्धा, ढोंगीपणा, प्रचंड राग आहे. आपण 21 समासीमध्ये खूप पाहिलेलं आहे गुरु सद्गुरू पाहताना. आणि मग ते पाया वगैरे पडतात, तर म्हणे अरे तुझ्या ह्याच्यातली कळपातली एक गाय देतोस का मला, माझ्या मांजराला. बघा संसार म्हणजे संसार करायचा नाही, प्रपंच सोडायचा म्हणून तो रानात येऊन राहिलेला आहे. आणि मग तो म्हणतो ठीक आहे साधू, तुम्हाला मी एक गाय देतो वगैरे. मग त्या गाईचं दूध ते मांजराला तो द्यायचा. मग त्या गाईचं दूध काढायला तो एक भाऊ पाठवतो वगैरे. ती खूप मोठी गोष्ट आहे, आपण थोडक्यात संपूया. मग ती गाय येते. मग गाय आल्यानंतर तो माणूस येतो. मग त्याचं परत तो म्हणतो की हे सगळं करायला तुझं. मग तो परत बायकोला आणतो आणि पुन्हा तो तिथे संसार करतो. अजून ती बरीच गोष्ट आहे, पण फार लांबवायची नाही मला, ती राजापर्यंत गेलेली आहे. पण म्हणजे ती कापूस कोंड्याच्या गोष्टीसारखी आहे. पण ही जी विरक्ती, वैराग्य जे आहे ते मनापासून असायला पाहिजे. आसक्ती नसणे, ममत्व नसणे. म्हणजे कसं आहे की गोंदवलेकर महाराज सांगतात की कर्तव्य म्हणून संसार करा तुम्ही, हा भगवंताने दिलेला ठेवा आहे मला. असा तो ठेवा. आपण ठेवा म्हणजे आपली काही पुंजी असेल तर ती अशी तशी करतो का, त्याची किती काळजी घेतो. तशा पद्धतीने हा प्रपंच करा आणि हे भगवंताचा ठेवा आहे म्हणून तो ठेवा स्वीकारा, त्याचं संरक्षण करा आणि योग्य वेळी तो ठेवा त्याला परत जाऊ दे. इतकी त्याच्यामध्ये आसक्ती नसायला पाहिजे, तर त्याला म्हणतो आपण वैराग्य. वैराग्याचा अंबू महाराज म्हणून निंबाळ संप्रदायातले ते प्रवचनामध्ये सांगायचे की भगवंत प्राप्तीच्या आड जे जे म्हणून काही येतं ना, त्याचा सगळ्याचा राग येणं म्हणजे वैराग्य. थोडक्यात अशी खूप छान आणि सोपी व्याख्या त्यांनी केलेली. आणि मग समर्थ सांगतात की आदर्श जीवन आपल्याला हवं असेल तर विवेक आणि वैराग्य मस्ट मस्ट असं समर्थांना सांगायचं. हे दोन गुण अंगीकारले तरच तुमच्या जीवनाला आदर्श जीवनशैली म्हणता येईल. आणि मग त्या आदर्श जीवनशैलीसाठी समर्थांनी एक खूप छान जुन्या दासबोधामध्ये एक ओवी आहे, ती सांगते. प्रतिष्ठा जालिया लालूच न करी, त्याची जाणावी वैराग्य सामुग्री, आणि स्वधर्माचा सांभाळ करी तो विवेक श्रीराम. म्हणजे काय वैराग्य सामुग्री आणि स्वधर्माचा सांभाळ. आता ह्या दोन गोष्टी म्हणजे काय झालं, त्याला विवेक असं म्हटलेलं आहे समर्थांनी. आता वैराग्य सामग्री म्हणजे काय की विरक्तपणा, आसक्ती, ममत्व सोडणे. आता ह्याच्या बाबतीत पण एक आपल्याला, किंवा स्वधर्म म्हणजे काय ह्याच्या बाबतीत पण एक कथा सांगितली की पटकन कळतात हे विषय, म्हणून मी सांगते की एक अतिशय सदाचारी माणूस होता. त्याच्याकडे धन संपत्ती ऐश्वर अगदी सगळं सगळं म्हणून सगळं काही होतं. त्याला मान मरातब होता, प्रतिष्ठा होती, अगदी सगळं होतं. आणि एक दिवशी काय होतं, अधर्म आणि अलक्ष्मी असे दोघे जण एका ब्राह्मण रूपात त्याच्याकडे येतात, त्या माणसाकडे, आणि त्याला सांगतात, स्वधर्माबद्दल सांगते मी बरं का, आणि विवेक, ह्या दोन गोष्टींसाठी ही गोष्ट खूप चांगली आहे. आणि मग ते त्याच्या दारात येतात आणि त्याला सांगतात की अरे बाबा म्हणे, आमची सगळी खूप हालाकीची परिस्थिती आहे, मी आता काहीतरी काम उद्योग धंदा शोधायला जाणार आहे बाहेर, आणि तोपर्यंत माझी ही पत्नी आहे, तर मी तुझ्या इथं तिला मी ठेवून जातो, कारण माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, तू चारित्र्यवान आहे, तू प्रतिष्ठित आहेस, तू असं आहे तसं, खूप त्याचं वर्णन करतो. तर तो म्हणतो ठीक आहे, आणि मग म्हणे मी थोडंसं धन मिळवून येतो आणि मग मी माझ्या पत्नीला घेऊन जातो. हा म्हणतो ठीक आहे राहू दे, तिला एक खोली देतो, तिथं राहतो, तिचं सगळं म्हणजे जेवण खाण वगैरे सगळं तो व्यवस्थित करत असतो. आता दुसऱ्या दिवशी तो ठेवून घेतो, दुसऱ्या दिवशी तो मनुष्य उठतो आणि सगळं आवरून त्याच्या व्यवसायासाठी बाहेर निघतो, तर एक सुंदर स्त्री त्याला दर्शन देते आणि तो म्हणतो नमस्कार करतो. तो म्हणतो कोण तू, म्हणजे एकदम दर्शन दिल्यामुळे तो म्हणतो कोण, तर ती म्हणते की मी धनलक्ष्मी. तर तो म्हणतो की पण कुठं चालली आहेस तू,
तर म्हणे तू लक्ष्मीला आणून ठेवलंय ना, आता मी तुझं घर सोडून जाते. तो म्हणतो ठीक आहे जा म्हणते. आणि मग त्याचं धन बिन सगळं जातं. दुसऱ्या दिवशी म्हणजे हा धनलक्ष्मी दिसल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी अजून एक सुंदर स्त्री दिसते. तर तो म्हणतो कोण तू? तर ती म्हणते मी यशलक्ष्मी. तर तो म्हणतो का निघाली असतो, म्हणजे घरातून बाहेर जाताना दर्शन होतं, तर का निघाली असतो? तर तो म्हणतो की तू लक्ष्मीला आणून ठेवलंय ना, म्हणून मी निघाले. त्यामुळे त्याचं सगळं यश वगैरे पण सगळं निघून जातं. मग तिसऱ्या दिवशी अजून एक सुंदर स्त्री त्या घरातून बाहेर पडते. तो म्हणतो कोण तू? ती म्हणते मी कुललक्ष्मी. तर तू का चालली आहेस? तर म्हणे तू लक्ष्मीला आणून ठेवलंय ना, म्हणून मी चाललोय. तो म्हणतो ठीक आहे जा. आणि मग त्याच्या चारित्र्यावर सगळं, म्हणजे धन गेलं, यश गेलं म्हणजे कीर्ती प्रतिष्ठा गेली, आणि कुल गेलं म्हणजे त्याचं जे आचरण आहे किंवा चारित्र्य आहे हे गेलं. आणि मग त्याच्यानंतर एक दिवशी एक सुंदर तेजस्वी पुरुष बाहेर दिसतो त्याला. तर तो म्हणतो कोण तू? तर तो म्हणतो मी की धर्म. तर तो म्हणतो की मी जातो आता, तू लक्ष्मीला आणून ठेवलं मी जातो. तर तो म्हणतो तू नाही जायचंस, कारण मी अतिथी धर्म पालन केलेलं आहे म्हणून तिला आणून ठेवलेलं आहे. तर तो म्हणतो की तू मला का अडवतोस? त्या गृहस्थाला विचारतो होता धर्म. तर तो म्हणतो आणि त्या तिघींना तू जाऊन दिलंस, धनलक्ष्मी, यशलक्ष्मी, कुललक्ष्मीला. तर म्हणे त्यांची विचार करण्याची पद्धत तशीच आहे. आणि त्यांनी मला असं कुठे सांगितलं की तू अधर्म केलायस किंवा तू धर्म नाही पाळलास म्हणून आम्ही चाललोय. त्यांचं सांगणं काय होतं की तू अलक्ष्मीला आणून ठेवलेलं आहे. मी म्हणलं ठीक आहे, माझा धर्म मी पालन केला, पण तुला मी सोडणार नाही कारण मी कुठंच चुकलेलो नाही. आणि मग तो त्याला वर देतो धर्म. आणि मग धर्म वर दिल्यानंतर सगळ्या परत लक्ष्मी परत येतात आणि ही अधर्म आणि अलक्ष्मी प्रकट होतात आणि त्याला भरपूर आशीर्वाद देऊन जातात. म्हणजे त्यांनी काय केलं ह्या कथेतून आपल्याला काय आहे की विरक्ती, की ठीक आहे यश गेलं, धन गेलं, पण त्याचं जे विवेकाने त्यांनी ठरवलेलं होतं की माझा हा धर्म आहे, माझं हे कर्तव्य आहे, अतिथी देवो भव. कथा म्हणून त्यातनं काय घ्यायचंय आपल्याला, तर विवेक आणि वैराग्य. म्हणजे त्याचे सगळे लक्ष्मी गेली, पण त्यांनी स्वतःचा धर्म सोडला नाही. त्याला समर्थ काय म्हणतात की हे दोन गुण विवेक आणि वैराग्य हे ज्याच्याकडे असतात त्याला सगळं प्राप्त होतं, त्याला मोक्ष मार्ग सगळा प्राप्त होतो. आणि मग स्वधर्माचं पालन करायचं आहे तर त्याच्यासाठी, किंवा विवेकाने वागायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आदर्श जीवनशैली असायला पाहिजे. आता षड्रिपूमध्ये आपण पाहणार आहोत की काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे आपल्याला 6 षड्रिपू मिळतील. म्हणजे 6 म्हणून षड. आणि समर्थांनी मात्र जो लोभ आहे त्याला दंभ म्हटलेला आहे आणि जो मोह आहे त्याला प्रपंच म्हटलेलं आहे. आता हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊ की हे 6 षड्रिपू कसे काम करतात व्यवहारात किंवा प्रपंचात. तर एक हिरा आहे समजा, किंवा एखादं काय अशी प्रेशियस वस्तू आहे की जी आपल्याला हवी, गोल्ड ऑर्नामेंट म्हणजे अलंकार असतील म्हणा, की ती आपल्याला हवी आहे. तर ती प्राप्त व्हावी इतकी प्रचंड इच्छा होते की ती मला हवीच. त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला काम म्हणतो. काम म्हणजे मी असा भरलाय कारण आज माझा चष्मा विसरलेला आहे, त्यामुळे मला थोडा लांबचा चष्मा असल्यामुळे मी फक्त पॉइंट्स धरण्यासाठी असा कागद धरलेला आहे. तर काम म्हणतो त्याला, की आपल्याला ती इतकी तीव्र इच्छा होते. वासना असतात, आपला लिंगदेह जो तयार झालेला आहे तो वासनेमुळे तो लिंगदेह असतो, आणि जेव्हा आपण जन्माला येतो त्या वासनांमुळेच आपण जन्माला येतो. म्हणून गीतेमध्ये भगवंत सांगतो ना की शेवटी तुझी वासना ही भगवंताच्या इच्छेची असावी असं सांगत असतो, किंवा कोणतेही संत सांगतात. पण ते काही एकदम नाही येणार ना. म्हणजे आपण ज्या गोष्टी पाहतो की नारायण नाव ठेवलं अजामेळानी आणि नारायण नावामुळे तो तरुण गेला, तर ते तसं ते म्हणजे एक दृष्टांत दिला आहे. तर अजामेळाजी पुण्यवान होता हे आपण विसरतो. म्हणजे तो ते करत होता पण तो भ्रष्ट झाला त्या मार्गावरून, पण त्याला ते माहिती होतं. आणि मग मृत्यू समयी त्याच्याकडे ते जरी मुलाला नाव ठेवलेलं असलं तरी त्याच्या तोंडामध्ये ते नाव आलं. म्हणजे आपल्याला जर शेवटच्या क्षणात माहिती नाही कुठला क्षण आपला शेवटचा आहे, तर आपल्याला शेवटच्या क्षणी जर आपली वासना काय आहे भगवत चरणी ठेवायची असेल तर त्याची तयारी आपल्याला आधीपासून करावं लागतं. तरच त्या शेवटच्या क्षणी आपल्या
जिभेला सवय होणार आहे हे नाम घ्यायची किंवा काय जे काही आपण जप करत असू त्याची. जर तसं नसेल तर आपल्याला जी सवय आहे तीच आपल्याला शेवटच्या क्षणी येणार आणि तोच जन्म आपल्याला येणार. एक साधू होते आणि अत्यंत साधू, म्हणजे खूप काय म्हणतात गुरुकुलवाले गुरु म्हणूयात आपण साधू म्हणजे. आणि त्यांचे शिष्य होते. त्यांनी सांगितलं शिष्यांना की मला ह्या दिवशी मी देह ठेवणार आहे. आणि मग शिष्य रडायला लागतात कारण आता आपले गुरु सोडून जाणार. तर ते म्हणतात रडू नका. मग ते म्हणे पुढची तुमची वाटचाल कशी आहे, अशी त्या गुरु शिष्यामध्ये चर्चा सुरू होते. आणि मग त्या चर्चेमधून गुरु सांगतात की मी जेव्हा हा देह ठेवणार आहे तेव्हा सगळीकडे आकाशामध्ये मंगल वाद्य वाजतील, दुंदुबी वाजतील, वाजंत्री वाजतील, घंटानाद होईल. आणि तो झाला की समजा की मला उत्तम गती प्राप्त झालेली. शिष्य म्हणतात ठीक, आता गुरुतुल्य आहेत आपले. आणि जेव्हा त्यांचा काय 2 दिवसांनी देह ठेवतात आणि ते सांगतात तेव्हा त्यांना शिष्य पाहायला लागतात, कुठंच दुंदुबी वाजत नाही, काही वाजत नाही. आणि मग नंतर ते सगळं क्रियाकर्म सांगितलेलं करतात आणि हे विसरून पण जातात की असं गुरुजींनी आपल्याला सांगितलेलं होतं. आणि ते शिष्य म्हणतात नाही, गुरुजींना परमगती प्राप्त झाली, परमगती प्राप्त झाली. आणि एक दिवशी त्यांना असं आठवतं की गुरुजींनी सांगितलेलं होतं की ती वाद्य वाजणार आहेत, मंगलवाद्य वाजणार आहेत, आणि मग ती वाजली तर मला परमगती झाली असं तुम्ही समजा. आणि मग त्या दोघं शिष्यांच्या मध्ये ती वाजली तर नाही मंजूळ वाद्य काही. आणि मग काय आपल्या गुरुंना पण कसं म्हणे एवढे सदाचारी असे सगळे गुरु आहेत. आणि मग ते असा विचार करत असतात तेव्हा एक साधू आश्रम पूर्वीचे असतात तसे साधू येतात. आणि मग त्यांचा सगळा आदर सत्कार वगैरे करतात शिष्य. ते साधू राहतात आणि ते 2 शिष्य त्या साधू महाराजांना विचारतात की अहो आमच्या गुरुजींनी असं असं सांगितलेलं होतं, पण त्यांनी जेव्हा देह ठेवला तर काहीच वाजलं नाही हो, मंजूळ वाद्य काही वाजली नाही. म्हणजे मग आमच्या सद्गुरूंना किंवा गुरूंना परमगती प्राप्त झाली आहे का? तर ते म्हणतात की म्हणे त्यांनी जर तसं सांगितलेलं असेल आणि ते जर वाजलेलं नसेल तर नाही प्राप्त झालं. तर ते शिष्य भांडायला लागतात, असं कसं, इतके ते चांगले होते, सदाचारी होते, आमच्यावर एवढे चांगले संस्कार केले होते. पण म्हणाले त्यांचंच वाक्य आहे की नाही, हे वाजलं तर परमगती, पण तुम्ही ऐकलेलं नाहीये. बरं म्हणे आपण आता करूया, ते शेवटचा म्हणजे देह ठेवताना कुठे होते? तर ते शिष्य सांगतात की ते असे झोपलेले होते. मग त्यांचे डोळे म्हणजे कुठे पाहत होते, मग शिष्य सगळे सांगतात. मग ते तसे झोपतात सद्गुरू त्या ठिकाणी त्या दिशेला. आणि ते तशी दृष्टी ठेवतात तर त्यांना लांब एक झाड, बोराचं झाड असतं आणि त्या बोराच्या झाडाला एक बोर पिकलेलं दिसतं. म्हणजे वासना कशा असतात. आणि मग ते म्हणतात कळलं आता का ते वाजले नाहीत मंगलवाद्य. आणि ते ते बोर काढतात तर त्या बोरामध्ये फक्त टर्फल आणि ते काय आटोळी ना आतमध्ये बी असते आणि सगळा गर एका किड्याने खाल्लेला असतो. तर ते समजतात की हे ते आहेत. कारण शेवटी काय बोरामध्ये त्यांचं लक्ष होतं, जरी म्हणजे सद्गुरू असले तरी पण. म्हणून समर्थांचा पहिलाच ह्या समासाची ओवी मी ह्याच्यासाठी सांगतेय तुम्हाला. आणि मग काय होतं की ते ते बोर काढतात, ते असं पाहतात तर काही नाही, वर टर्पल आणि आत एक किडा असतो. ते म्हणतात जा हे ताबडतोब गंगा जलामध्ये अर्पण करून या. आणि जसं ते शिष्य जाऊन ते बोर अर्पण करतात तसं वाद्य वाजायला लागतात. म्हणजे आपली वासना की जी भल्या भल्यांना म्हणजे ते काय म्हणतात त्याला, काम, वासना म्हणजे काम, काम म्हणजे इच्छा, आणि ती तीव्र इच्छा. आणि ती भल्या भल्यांना अजिबात सोडलेली नाही. विश्वामित्रांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. त्यामुळे समर्थ सांगतात की हे जे 6 ऋतू आहे तर हे किती परिणाम देतात तुमच्या प्रपंचाला, तुमच्या व्यावहारिक जगाला, आणि त्यांना कसं आवरायला पाहिजे, आणि त्याच्यामुळे तुमचं किती नुकसान होतं हे समर्थांना इथे समजावून सांगायचं. म्हणून समर्थ ह्या समासाची सुरुवातच करतात, भल्यांसी वैर करिताती ते साही ओळखावे. भल्यांशी वैर करतात म्हणजे हे 6 म्हणजे हे षड्रिपू भल्या भल्या लोकांना काय शत्रुत्व घेतात. आता आपण पाहिलं हे, किंवा विश्वामित्र आहेत आपल्या माहितीतली गोष्ट आहे. तर केवढ्या किती वर्षाची तपश्चर्या असते. पण बघ म्हणजे ते जाऊ दे, कारण त्याचं काय आहे ह्याच्यात नाही, पण भंग पावते की नाही. म्हणजे हे जे 6 ऋतू आहेत हे किती नियंत्रणामध्ये असायला पाहिजे, तरच तुमचा व्यवहार पण व्यवस्थित होणार आहे, म्हणजे प्रपंच पण आणि परमार्थ पण व्यवस्थित होणार आहे. आणि
आता ह्या ज्या वासना असतात, आपण ज्या म्हणल्या की वासनांमुळे या सगळ्या इच्छा निर्माण होतात. पहिला आपण काम हा पाहतोय बरं का, षड्रिपू मधला. तर या वासना किती प्रकारच्या असतात? तर एक असतं आस. वासनांचे प्रकार आहेत की वस्तू हवीशी वाटते आणि म्हणजे ती इतकी त्या वस्तूची प्राप्तीची इच्छा असते, त्याला आपण म्हणतो आस लागली असं म्हणतो की नाही आपण. अगदी सहज शब्द वापरतो की मला आस लागली आहे, पत्र येईल माझ्या मुलाचं किंवा काय, असं मी डोळे लावून पाहिलेले आहे. हा पहिला प्रकार वासनेचा. दुसरा म्हणजे हव्यास, ही वस्तू सतत ती आपल्याजवळच असावी वाटते. नाही तो ते ना, ते मला खूप आवडतं. पहिल्यांदा मला आस लागते, खूप आवडतं आणि मग आवडलेली वस्तू मिळाली की ती माझ्यापाशीच पाहिजे. ती कुठेही जाता कामा नये. खूप ठिकाणी पाहतो बघा व्यवहारात आपण की नाही, ते जपून किती साड्या जपून ठेवलेल्या असतात, किती दागिने जपून ठेवलेले असतात. हव्यास, ह्याला हव्यास म्हणतात. बरोबर आहे ना? आपलं पण बघा ना, होतं आपलं पटकन दिलं जात नाही. नको राहू दे, ती न माझ्या आईने दिली होती, ती माझ्या मामीने दिली होती, ती माझ्या ह्याने दिली होती. इतका हव्यास असतो, त्याला म्हणतात हव्यास. ह्या सगळ्या काय आहेत? इच्छा, वासना आणि हा कामातलाच प्रकार आहे. कारण वासना कामामध्ये, वासनेमुळे काम हा षड्रिपू असतो. आणि दुसरा आहे तो ध्यास. ध्यास म्हणजे काय आहे की त्या वस्तूशिवाय अन्य काही दिसतच नाही. हा ह्या गोष्टीला वासनेचे प्रकार सांगते बरं का मी. मग ह्याच्यामध्ये आपण आपलं निरीक्षण करायचं की आपण यापैकी कशात बसतोय आणि आपल्याला कशाचा ध्यास आहे, कशाचा आस आहे, कशाचा हव्यास आहे. ह्याच्यासाठी समर्थांनी हे सगळं लेखन केलेलं आहे. कोणतेही संत जे काही लेखन करतात ते आपल्याला, आपण त्याच्यात बसवायचं असतं आपल्याला, की आपण ह्यामध्ये कुठे बसतो तर त्याचा खरा अभ्यास, असं म्हणजे सगळे संत सांगतात. क्रिया पालटे तात्काळ. क्रिया पालटे तात्काळसाठी आपली क्रिया चुकीची आहे हे कळायला पाहिजे ना. आणि आपली क्रिया चुकीची हे कधी कळेल? आपण त्या साहित्यामध्ये आपल्याला ठेवलं तर. त्यामुळे संतांचा म्हणजे जेव्हा साहित्य वाचतो ना, तेव्हा आपल्याला तिथे आपण ठेवायचं असतं, असं मला तरी खूप वाटतं. आणि मग ह्यामुळे काय होतं की हा आस, हव्यास, ध्यास, याच्यामुळे सगळं आपलं आयुष्य आहे ना, या वासनांचे प्रकार आहेत. ह्याच्यामुळे आपलं आयुष्य सगळं गढूळ होऊन जातं. जसं दोन पाण्याचे प्रवाह आहेत, एकच प्रवाह निघाला, कुठेतरी मध्ये त्याला एक बेटासारखा आला आणि त्याचे दोन भाग केले. एक भाग आहे तो अगदी कालवा वगैरे असा करून स्वच्छपणे नेलेलं पाणी, आणि एक मात्र वाहत आपलं जसंच्या तसं. तर गढूळ कोणतं पाणी असेल, जे वाहत आहे त्याच्यात कचरा असेल, माती असेल, झाड असेल, काय पण असेल, आणि जे अखीव रेखीव जे वाहून नेलेलं आहे ते किती सुंदर असेल, त्याच्यामध्ये काही कचरा नसेल, कारण त्याचं सगळ्याचं नियोजन झालेलं असेल. तसं आपलं आयुष्य आहे असं समर्थ सांगतात की या प्रवाहासारखं आपलं आयुष्य आहे. एका टप्प्यावर आपण ठरवायचंय की आपण ह्या सुंदर आखीव रेखीव विवेक वैराग्याने जायचंय का अविवेक आणि वैराग्य शिवाय जायचं, हे आपण ठरवायचं. मग हे हा जो पहिला काम, हा जो षड्रिपू आहे, त्याच्याबद्दल समर्थांनी 15 ओव्यांमध्ये काय सांगितलंय हे आपल्याला पाहायचं आहे. आता ह्या सगळ्या शत्रूंबद्दल आपल्याला आधी पाहून घेऊया की कशाला काम म्हणतात. हे आपण हिऱ्याच्या किंवा एका प्रेशियस स्टोन वरून आपण पाहिले की त्याची तीव्र इच्छा होणे म्हणजे काम, ते न मिळणे म्हणजे क्रोध. त्याच्यानंतर लोभ म्हणजे ती आपल्यापाशीच असावी म्हणजे हव्यास, किंवा आपण जे 3 वासनेचे प्रकार पाहिले त्याच्यामध्ये आस, ध्यास, हव्यास काय त्याच्यामध्ये बघा. अशा पद्धतीने हे सगळे शत्रू म्हणून आपण पाहतोय. पण हेच मित्र कसे होऊ शकतात? गोंदवलेकर महाराज खूप छान सांगतात की आपण दुसऱ्यावर फार पटकन चिडतो. क्रोध आपण नेहमी दुसऱ्यावरच काढत असतो की तू मूर्ख आहेस, तुला कळत नाही, तू चुकलास. पण हाच क्रोध आपल्या उणीवांवर काढलं तर तुमचं आयुष्य फार सुखकर होणार आहे. गोंदवलेकर महाराज वेदांत अतिशय सोप्या पद्धतीने आणि समजेल अशा पद्धतीने सांगतात. त्यांचं पण म्हणजे सगळ्याच संतांचं आहे, पण गोंदवलेकर महाराज आपल्याला खूप अलीकडचे आहेत म्हणून मी ते सांगितलं की तुम्ही क्रोध तुमच्या म्हणजे मला देवदर्शन का होत नाहीये, मला भगवंत का दिसत नाहीये, किंवा माझी इच्छा भगवंत म्हणजे प्रपंचामध्ये आपण कशी एखादी इच्छा अशी धरतो काम की नाही मला हे पाहिजेच आहे, माझी ही इच्छा मला पूर्ण होणारच आहे, आणि त्याच्यासाठी आपण किती मार्गाने वाटेल त्या मार्गाने जातो.
वाटेल त्या मार्गाने प्रयत्न करतो. मग तिथं आपण धर्माने करतोय का अधर्माने करतोय हे सुद्धा पाहत नाही. मग समर्थ इथे सांगतात की तिथे विवेक करा. प्रपंचामध्ये सुद्धा तुमच्या इच्छा पूर्ततेसाठी तुम्ही विवेक करा आणि त्या विवेकाच्या मार्गाने जा. अविवेकाच्या मार्गाने गेला तर तो शत्रू आहे. आणि विवेकाच्या मार्गाने ह्या 6 रिपूंकडे पाहिलं तर ते मित्र आहेत. म्हणजे ही जी काम वासना जी आहे ती तुम्ही कुठं ठेवा. मना वासना वासुदेवी वसुदेव समर्थ सांगतात की हे मना माझी जी मनाला सांगतायत की हे मना तुझी जी इच्छा आहे ना ती तू वासुदेवाच्या चरणी ठेव. मग इच्छा म्हणजे काम आपण पाहिलं. मग तो जर प्रपंचात असेल तर प्रपंचामध्ये आपल्याला काय आहे की प्रपंच हा अपूर्ण आहे मुळात. आणि आपलं जे खरं स्वरूप आहे आत्मस्वरूप जे आहे ते पूर्ण आहे. ओम पूर्णमद म्हणजे पूर्णामध्येच पूर्ण आहे आणि आपण पण पूर्ण आहोत. पण आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरला असल्यामुळे आपण आपल्याला अपूर्ण मानतो. आणि मग आपण काय करतो ह्या अपूर्णाचं पूर्णत्व होण्यासाठी प्रयत्न करतो. आणि मग हे पूर्णत्व आपल्याला काय वाटतं की आपण ह्या व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवल्या की आपल्याला सुख मिळेल आणि आपण पूर्णत्व होऊ. ह्या आपला भ्रम आहे आणि आपण तेच करत राहतो आणि आपण कधीही पूर्ण होत नाही. आपण अपूर्णच राहतो. कारण काय आहे आपण आपलं स्वस्वरूप विसरलेलं आहे की आपण ते पूर्ण स्वरूपच आहोत पण त्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. म्हणून समर्थांनी हे सगळं केलेलं आहे की हे षड्रिपू आहेत आणि हे रिपू म्हणजे शत्रू आहेत पण ते मित्र पण करता येतात. मग आता काय होतं की आपण म्हणतो की मग आपण लोभ करायचा नाही का किंवा मोह धरायचा नाही का. धरायचा नाही. आवश्यक आहे तेवढाच धरायचा. धर्म मार्गाने जेवढं आपल्याला मिळवता येईल 4 पुरुषार्थ आहेत धर्म मार्गाने. धर्म म्हणजे काय मगाची गोष्ट आठवा वैराग्य आणि विवेक. ह्या दोन्हीमध्ये आपण करतोय ही कृती तपासून पाहिली तर आपल्याला कळेल की आपली गोष्ट धर्माची आहे का अधर्माची आहे. मग आपण कामना ठेवायची ना संसारात कामना ठेवायची. किती ठेवायची जेवढं पुरेसं आहे तेवढंच मिळवायची. अतिरेकाच्या मागे धावायचं नाही. आणि आपण नेमकी हीच चूक करतो म्हणून काम हा आपला शत्रू होतो. पण आपण आवश्यक तेवढं मिळवलं आणि आपली उरलेली काय धडपड आहे किंवा काय प्रयत्न आहेत आपण म्हणूया ते आपल्याला भगवंत प्राप्तीसाठी आपण घातले तर आपला काम हा मित्र होऊ शकेल ना. म्हणजे काम शत्रू आहे पण काम मित्र पण होऊ शकेल हे समर्थांना इथे सांगायचं आहे. आणि अशा प्रकारे समर्थांनी पहिली ओवी सांगितली की भल्या भल्यांना सुद्धा ह्या 6 शत्रूंनी सोडलेलं नाही. त्यामुळे आपण तर काय भले पण नाही आहोत आपण बद्ध आहोत मुळात. मग आपल्या बद्धांना तर हे काय सोडणारच नाहीत ना. विश्वामित्रांसारखे ऋषी सुद्धा जिथे सुटले नाहीत त्यांना सुद्धा त्या कामाने त्रास दिला. तर म्हणजे काम म्हणजे मोह थोडक्यात आसक्ती इच्छा वासना. आणि त्यांनी विश्वामित्रांना सुद्धा जिथं सोडलं नाही तिथं आपल्याला काय आहे मग ही जी आसक्ती आहे ही भगवंताच्या ठिकाणी ठेवावी. म्हणजे समर्थ सांगतात की भल्या भल्यांना जे सोडलं नाही ते आपल्याला सहज साध्य होतं. आणि मग आपण जेव्हा हे इच्छा भगवंताच्या ठिकाणी कारण मनाची एक फार मोठा गुण आहे की मनाने एकदा आपण ठरवलं ना की हे आपल्याला मिळवायचंय की मनातून ती गोष्ट कधीच जात नाही. हा मनाचा जो गुण आहे ना त्या गुणाचा उपयोग करून घ्यायचा आहे. आणि त्या गुणाचा उपयोग करून ही जी षड्रिपू म्हणून आपण म्हणलेलं आहे काम त्याला आपण काय करायचंय मित्र करायचं आहे. आता दुसरी जी ओवी आहे समर्थांनी सांगितलेली आहे ती समर्थ सांगतात की परत्र मार्ग. दुसरी ओवी आहे प्रपंच वैरी आहे हे निश्चित आहे पण भल्यांशी वेढा परत्र मार्ग रोधिला असं म्हणतात समर्थ. दुसऱ्या ओवीमध्ये मी आता सगळ्या ओव्या नाही पाहणार पण त्याच्यात आपला वेळ जाईल. तर परत्र मार्ग रोधिला म्हणजे काय आहे तर परत्र म्हणजे आपण म्हणतो की मृत्यूनंतरचं जग. तर तसं नाहीये. तर इथं काय आहे परत्र म्हणजे परमार्थ मार्गीचा परमार्थ प्राप्तीचा मार्ग तो कामामुळे रोधिला जातो. तो अडथळा आहे. परत्र म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे इतर आणि परत्र.
इतर म्हणजे इथे आपण व्यवहार म्हणूयात, प्रपंच म्हणूयात, आणि परस्पर म्हणजे आपण म्हणू परमार्थाचा मार्ग, असं समर्थ सांगतात. मग काय आहे, कारण काय आहे, ह्या वासना आहे त्या मनाला सतत बाहेरच खेचत असतात आणि मन त्या वासनांच्या मागे धावतच असतं. कठोपनिषदातलं उदाहरण माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे मन आपलं बहिर्मुखीच असतं. म्हणून तर आपली सगळी ज्ञानेंद्रिय बहिर्मुखी आहेत बघा. कान बाहेर उघडतात, डोळे बाहेर उघडतात, सगळी बाहेरमुखी आहेत आपली ज्ञानेंद्रिय, जे ज्ञान घेतात ते. जीभ, तोंड सुद्धा बाहेर उघडतं. जीभ चव घेताना पण आपण खातो तेव्हा उघडतं ना ते. म्हणजे आपली सगळी ज्ञानेंद्रिय बहिर्मुखी आहेत, पण आपल्याला त्याच्यावर विवेक आणि वैराग्याने नियंत्रण करून ती आपल्याला अंतर्मुखी करायची आहे, असं समर्थ सांगतात. त्यामुळे काय आहे, जर मन मनाचा गुण लक्षात ठेवायचा आहे की त्याला ज्याच्यामध्ये आपण लावतो त्याच्यामध्ये ते रमतो, हा मनाचा गुण आहे. आणि मनाचा बहिर्मुख होणे हा हा काय सहज गुण आहे. आणि मग त्याला आपण काय करायचं, अंतर्मुख करायचंय, म्हणजे त्या गुणाचा आपण उपयोग करून घ्यायचा आहे. आणि मग बघा ना, आपल्याला अगदी प्रपंचातलं मी उदाहरण देते. एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे आणि ती आपल्याला मिळाली. समजा आपल्याला फ्लॅट हवा आहे किंवा आपल्याला एखादी गाडी घ्यायची मोठी आणि आपल्याला ती मिळाली, तर आपल्याला आनंद होतो की नाही? आनंद का होतो, तर मनाने तुम्ही ठरवलेलं आहे की मला हे हवंय आणि ती वस्तू तुम्हाला प्राप्त झाली की तुमचं मन शांत होतं. आणि शांत झालं की तुम्हाला त्याचा आनंद मिळतो, कारण आपलं स्वस्वरूप आनंदमयच आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे. म्हणजे ते मन थोडा वेळा क्षणापुरतं का शांत होतं की नाही, म्हणून आपल्याला आनंद मिळतो. त्या वस्तूमुळे आपला भ्रम झालेला असतो की त्या वस्तूमुळे मला आनंद मिळाला, तर तसं नसतं. समर्थ सांगतात की त्या वस्तूमुळे आनंद मिळत नाही, तर ती वस्तू मिळाल्यामुळे मन शांत होतं. आणि मन शांत झाल्यामुळे शांत मन आपलं जे स्वस्वरूपाचा आनंद स्वरूप आहे त्याचा काय म्हणतात त्याला, अगदी एवढा एवढा अंश उपभोगतो. म्हणून आपल्याला त्या वस्तूपासून आनंद मिळतो. मग जी वस्तू शाश्वत आनंद आहे, देणारी आहे, तिच्याकडे ती वासना वळवावी, असं समर्थांना सांगायचं. आता तिसऱ्या ओवीमध्ये समर्थ निष्काम वृत्ती याचा उल्लेख करतात. तर निष्काम वृत्ती म्हणजे काय, तर कामना नष्ट करायची. म्हणजे काय करायचंय की एका पाठोपाठ ज्या इच्छा, कामना म्हणजे इच्छा, ज्या इच्छा, मनाची गती फार अफाट आहे असं म्हणतो आपण. गती अफाट काय आहे, पण मनामध्ये एका सेकंदामध्ये अनेक विचार येतात, पण मनामध्ये एका वेळी एकच विचार येतो बरं का. तो इतका झटकन जातो की दुसरा येतो, तो इतका झटकन जातो की तिसरा येतो, त्याला आपण मनाची गती म्हणतो. पण मनामध्ये एका काय फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणा, काय जे जे तुम्हाला सूक्ष्म म्हणता येईल त्यावेळेस एकच विचार असतो मनात. त्यामुळे समर्थ सांगतात की हा मनाची ती वृत्ती पकडा, तो गूढ पकडा आणि त्याला दुसरे विचार येण्यापासून थांबवा. म्हणजे एका पाठोपाठ ज्या इच्छा निर्माण होतील, कामना निर्माण होतील, आणि हे मिळालं की मला सुख मिळेल, ते मिळालं की मला सुख मिळेल, हा विचार जो येतो हा थांबवा. मग निष्काम म्हणजे काय, ह्याच्यावर समर्थ इथे सांगतात की आवश्यक गरजा. अगदी सोपी व्याख्या आहे समर्थांनी सांगितलेली. आवश्यक गरजा आणि स्वधर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे कर्तव्य आणि स्व म्हणजे स्वतःची. हे तुम्ही जर व्यवस्थित आचरणात आणली तर तुमच्या मनाची गुलामी तुमच्या इच्छांवर नसते. एवढं समर्थांना कशामध्ये, निष्काम वृत्तीमध्ये सांगितलं. वृत्ती म्हणजे मनाचे तरंग आहेत ना, चित्ताचे तरंग. तरंग म्हणजे काय, इच्छा मनात येणारे. आणि त्या मनाने तुमच्यावर काय म्हणतात राज्य करायला नाही पाहिजे. तर तुमच्या निष्काम वृत्ती म्हणजे काय, तुमची कर्तव्य, तुमचं स्वधर्म, तुमचं वैराग्य आणि तुमच्या मनाला बांधून ठेवणं, बुद्धी थोडक्यात आपण म्हणूया. ही बुद्धी तुमची जी आहे ना, ती योग्य पद्धतीने मनाला कंट्रोल, नियंत्रणात ठेवता आली पाहिजे, असं समर्थ या निष्काम वृत्तीमधून सांगत आहेत. आता चौथ्या ओळीमध्ये काय सांगतात की कामना उत्पन्न झाली पण स्वतःवर नियंत्रण करायची पण इच्छा आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आग्रह पण असतो की नाही, आपल्याला समजतं की नाही हे चुकीचं आहे, हा, पण अडकतं कुठं मन, आसक्तीमध्ये अडकतं, ममत्व.
ती सोडू शकत नाही आपण. किती बघा ना, आपल्या नातवंडांवर पण आपलं किती प्रेम असतं, ममत्व असतं. एखाद्या नातवंड तर सजीव आहेत आपण म्हणतो, एखाद्या छोट्या गोष्टीवर पण किती ती घाण होते. आपली मुलं पण आपल्याला सांगत असतात बघा, आई अगं तर टाकून दे, मला पाहून पण कंटाळा आलाय, किती वर्ष तू तेच सांभाळून आहे. असतं की नाही असं? म्हणजे ती जी आसक्ती असते ना, ममत्व असतं ना, तर ती आपल्याला सोडायची आहे. आणि ती आसक्ती का असते, तर तिथे अविवेक असतो, असं समर्थांना सांगायचंय. आणि मग त्या अविवेकामुळे काय होतं, आपलं कर्म चुकीचं होतं, अपरिण आपण साठवतो ते सगळं. कारण त्याच्यामध्ये आपलं मन रमलेलं असतं, त्याच्यामध्ये आपली आसक्ती असते. आणि मग त्या सगळ्या प्रकारामधून काय होतं, आपल्याकडे दुःख निर्माण होतं खूप गोष्टी. कारण उद्या ती वस्तू हरवली किंवा उद्या ती वस्तू आता ज्या स्थितीत आहे त्या स्थितीपेक्षा मोडली, तर आपण कमीत कमी महिनाभर म्हणतो, कुठलं व माझं ते किती वर्ष मी जपलं होतं. आपलं पण आहे की नाही प्रपंचात. हा, पण समर्थ सांगतात की मी भगवंताचं नाम नाही घेतलं, हे तुम्ही म्हणजे, अरे मी आज ह्या काय 24 तास आहेत, त्यातले 12 तास आपण झोपायला घालवतो असं समजूया. 12 तास झोप, अगदी सगळी दिवसभरातली वामन कुक्षी वगैरे सगळं धरून 12 तास सोडून देऊ. 12 तासामध्ये आपण 8 तास तरी भगवंताचं नाव घेतो का? त्याच्यावर आपली आसक्ती असते का? समर्थांना काय सांगायचं आहे की आपल्याला हे दुःख, कामना उत्पन्न झाली की काय होतं, आपलं आपल्या स्वतःवरचं नियंत्रण आपण घालवून बसतो. आणि मग आपल्या कडे काय होतं, दुःख निर्माण होतं. ह्याला समर्थांनी या 4थ्या ओळीत कामवेड हा शब्द वापरलेला आहे. ओव्या खूप छान ओव्या आहेत ते. त्यामुळे आणि समर्थ सांगतात की हे आत्मघातीपणाचं लक्षण आहे. कसं काय, तर आपलं चारित्र्य पण नष्ट होतं अविवेकाने. एखादी गोष्ट आपल्याला हवीच आहे, कधी कधी अशी माणसं असतात बघा की मला हे आत्ता हवंय म्हणजे हवं, ह्या नाही त्या मार्गाने मी ते मिळवणार. मग ते पैसे द्यायला तयार होतील, काय वाटेल ते करायला तयार होतील. मग ते प्रतिष्ठा पाहत नाही, ते चारित्र्य पाहत नाही, काहीही ते पाहत नाही. म्हणून समर्थ सांगतात की तुम्ही काय होतं, अशा पद्धतीने तुमचं आध्यात्मिक जीवन नष्ट करता. हे समर्थ त्या 4थ्या ओळीमध्ये सांगत आहेत. आणि मग काय होतं की मग इच्छाच निर्माण करायच्या नाहीत का, असा आपल्याला प्रश्न पडतो. की आपल्याला इच्छा तर निर्माण होतात आपल्याला, तर समर्थ सांगतात की नाही नाही, मनामध्ये इच्छा निर्माण होत येत ना, पण त्याला वाढवायचं किती, हा विवेक तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणून त्यांनी हा ओळीमध्ये हा काम हा पहिला शत्रू घेतलेला आहे. आता 5व्या ओळीमध्ये समर्थ सांगतात की अनेक जण विवेक गमावतात. म्हणजे तिथे समर्थांनी ना ह्या ओळीमध्ये वेश्या हा शब्द वापरलेला आहे. वेश्या हा शब्द म्हणजे मुद्दामून का वापरलाय, त्या काळची समाज रचना आणि ती किती नीच वृत्ती आहे हे दाखवण्यासाठी समर्थांनी तो शब्द वापरलेला आहे. आणि मग ह्या अशाच प्रकारची अनेक व्यसनं असतात. जुगार, काय मटके, हे जेव्हा खेळतो तेव्हा ते ह्या सगळ्या गोष्टी का घडतात, कामवासनेने, इच्छेने. की मी आज आता लॉटरी, आज मला काय 100 रुपयाचं तिकीट लागलं. एक उदाहरण देतो मी. तर मला काय वाटलं, वा 100 रुपयाचं लागलं, आता मी त्यातून अजून 10 तिकीट खरेदी करणार. कारण इच्छा, काय इच्छा आहे, आज 100 लागले, उद्या 1000 लागतील, परवा 10,000 लागतील, परवा लाख पण लागतील कधीतरी. अशा ह्याने काय होतं, मनुष्य आत्मघात करतो, मनुष्य सर्वस्व नाहीसं करतो, मनुष्य सगळं नष्ट करतो. म्हणून ज्या आपण म्हणतो की जुगार, व्यसन किंवा हे कुठल्याही प्रकारचं व्यसन, ह्या अर्थाने तो शब्द समर्थांनी की हे सगळी अविवेकीपणाची लक्षणं आहेत. म्हणजे तिथे थोडासा जरी विवेक वापरला तर ती इच्छा आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवलं गेलं तर मग तुमचा आत्मघात नष्ट होणार, तुम्ही परत मार्ग. आणि समर्थांनी हे पण सांगितलेलं आहे की कोणताही माणूस कधीही व्यवस्थित मार्गावर येऊ शकतो जर त्यांनी विवेक केला तर. हे कळण्यासाठी हा म्हणजे षड्रिपू निरूपण हे समर्थांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे
विषयाचा योग्य तो विषय उपभोगायचा ना, तर विषय उपभोगण्याचा हा नरदेह आहे, ह्याला विषय तर दिलेलेच आहेत आणि ते उपभोगले तरच ह्याचा साधन म्हणून उपयोग होणार आहे. पण त्या विषयाचा उपभोग घेताना विवेकाचा वापर करायचा आहे, वैराग्याचा वापर करायचा आहे, हे समर्थ सारखं सांगतायत. आणि त्यामुळे विवेक सोडून कोणत्याही विषयामागे धावायचं नाही, हे समर्थांना या 5व्या ओळीत सांगायचं. आणि मग वासनेच्या हारी गेला की संपत्ती जाते, त्याच्यानंतर मान मरातब जातो. आपण पाहिलेले आहेत की नाही, एकदम चांगल्या राजाचे रंक होतात, कितीतरी आपल्या पुढे उदाहरणं आहेत. किंवा अगदी खूप गुरु 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 म्हणून असलेले आश्रम आता तुरुंगात आहेत. हे काय आहे? तुम्ही अगदी बघा समाजात आज काय चाललेलं आहे. आणि हे काय आहे तर ह्या काम म्हणजे ह्या विषय वासनांवर नियंत्रण नाही किंवा अविवेकीपणाने त्याचा उपभोग घेतल्यामुळे हे सगळं आलंय. म्हणजे हे सगळं अधःपतनच आहे, हा आत्मघातच आहे, असं समर्थांना सांगतात. हे समर्थांना इथे सांगायचे. आता 7व्या ओळीमध्ये समर्थांनी भोरपी हा शब्द वापरलेला आहे. खूप शब्द वेगळे वेगळे वापरून समर्थांनी तेच सांगितलंय. भोरपी म्हणजे अविवेकी किंवा भान हरपलेले. एकदा का काम, काम म्हणजे इच्छा, हे लक्षात ठेवा तुम्ही. एकदा का ती इच्छा निर्माण झाली, त्याच्यावर विवेकाने जर नियंत्रण ठेवलं नाही तर ती अविवेकीपणाने काय म्हणतात त्याला, ती उपभोगली जाते इच्छा. आणि मग काय होतं, अविवेक आला की वैराग्य तर राहतच नाही तिथे. आणि मग तो त्या इच्छेच्या त्या विषयाच्या मागे, कोणताही विषय, अगदी खाणारा पण खातात बघा, आणि मग नंतर काय होतं, डायबेटीस होतो, त्याच्यानंतर हार्ट अटॅक येतो, अतिरिक्त खाण्याने जाडी वाढते, जाडीमुळे अनेक आजार होतात. कितीतरी म्हणजे मी आपण म्हणते खाण्याने किंवा डोळ्यांनी पाहणं सुद्धा, की वाईट पाहणं किंवा अखंड डोळ्यांनी पाहणं, जी आपली ज्ञानेंद्रिय आहेत ना, या सगळ्याचा विचार करा. विवेकाने विषयाचा भोग कसा आहे आणि अविवेकाने विषयाचा भोग कसा आहे. अतिरिक्त कानाने ऐकलं, कान जाणे, आता आपण पाहिलं ना की गायिका सारखं ऐकून ऐकून आता ठार, म्हणजे काहीही नाही, अतिरेक. म्हणजे समर्थांना इथं सांगायचं आहे की कुठल्याही विषयाचा उपभोगाचा अतिरेक करणे म्हणजे अविवेक थोडक्यात. आणि मग त्यांनी काय होतं, आत्मघातकीपणा किंवा आयुष्य नष्ट होतं, परमार्थ साध्य होत नाही. आणि समर्थांना हेच सांगायचं आहे की मी जर नरदेह म्हणून मला प्राप्त झालेला आहे. नरदेह प्राप्त कधी होतो, दासबोधात सांगितलंय, पाप आणि पुण्य एकसारखं होतं. म्हणजे काय, एखाद्या माणसाचं पुण्य खूप जास्त आहे आणि त्याचं पाप पण खूप जास्त झालंय तर समसमान होणार, बरोबर आहे की नाही. आणि एखाद्या माणसाचं पाप खूप जास्त आहे आणि त्याचं पुण्य पण कमी आहे, पण त्याने अनेक जन्मामध्ये पुण्य पण खूप वाढवलेलं आहे. दोन्ही पद्धतीने म्हणजे वरचं पण आणि खालचं पण, हे जेव्हा समसमान होईल आणि मग त्याच्या प्रारब्धानुसार त्याला त्याची फळं भोगायला, पुण्याचं पुण्य पापाचं पाप, कर्म विपाक सिद्धांत आहे त्याप्रमाणे होईल. पण सांगायचं कारण की हा नरदेह प्राप्त झाला आहे तर विवेक काय केला पाहिजे, बुद्धीनी आपल्या नरदेह प्राप्त झालेल्या माणसांनी, मनुष्यानी, की मी इतर प्राण्यांपेक्षा भिन्न आहे. कारण इतर प्राण्यांना बुद्धी नाहीये, त्यांना कुठलंही स्वातंत्र्य नाहीये, त्यांना जे समोर आहे त्यांचं निसर्गाप्रमाणे चक्र आहे बघा. खायचं हस्त, आहार, भय, निद्रा, आहार, भय आणि मैत्री, हे 4च त्यांचे भोगाचे विषय आहेत. तसं मनुष्याचं नाही. मनुष्याला बुद्धी दिलेली आहे आणि बुद्धीचा वापर करून मी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे हे मनुष्याने समजून घ्यायला पाहिजे. आणि मग त्यांनी आपला विवेक जो आहे तो जागृत करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तर प्रारब्धावर सुद्धा मात करता येते. समर्थ नेहमी प्रारब्ध हे 10% मानतात आणि प्रयत्न 90% मानतात, कारण समर्थ प्रयत्नवादी संत आहेत. त्यामुळे समर्थ सांगतात की तुम्ही विवेक केला, सद्गुरु कृपा हा तर खूप वेगळाच भाग आहे त्याच्यामध्ये, पण तुम्ही विवेक केला तर तुम्ही योग्य मार्गावर याल आणि तुमचं पाप किंवा तुमची जी काही पापाची कर्म मिळणार आहे ती आता आपण म्हणतो की सगळं कर्म पाप नाश झालं तर पुण्य हे मोक्ष मिळतो, तसं नाहीये. कर्मक्षय म्हटलेलं आहे, म्हणजे पुण्यक्षय, पुण्यकर्माचा पण क्षय व्हायला पाहिजे.
म्हणजे पापांचा तर क्षय व्हायलाच पाहिजे, पण पुण्यकर्मांचा पण जेव्हा क्षय होणार आहे तेव्हा, कारण जेव्हा पाप आणि पुण्य समान झाल्यावर मनुष्य देह मिळतो आणि त्या मनुष्य देहाने पापाचाही क्षय करायचा आहे आणि पुण्यकर्माचाही क्षय करायचा आहे, तेव्हा मोक्ष आहे. म्हणजे आपण म्हणतो फक्त पापकर्म नष्ट झाली, पापकर्म नाही, पुण्याचं काय आहे, तो पण क्षय करायचा आहे आणि त्याच्यासाठी विवेक आणि वैराग्याची नितांत गरज आहे. बरं, आपण आता हा भोरपी ह्या शब्दावर थांबलो होतो की अविवेकी किंवा भान हरपलेले या अर्थाने समर्थांनी इथं हा शब्द वापरलेला आहे. पुढची ओवी आहे की अति विषय भोगाने काय होतं, आपण मगाशी त्याच्यावर चर्चा केली आहे की अतिरेकी कुठल्याही विषय भोगांचे शारीरिक परिणाम होतात. आपण अखंड काहीतरी वाचन करत बसलो, त्या डोळ्याला जर आपण विश्रांतीच दिली नाही, अखंड बोलत बसलो तर आपल्या तोंडाला विश्रांतीच दिली नाही, कितीतरी एनर्जी आपली वेस्ट होते त्याच्यामध्ये, आणि बोलण्यामध्ये कितीतरी पटीने एनर्जी वेस्ट होते. म्हणून मौनाचं महत्व आहे. पण मौनात म्हणजे काय, विचार चालू आहे तसं मौन नाही. मौन म्हणजे एक पोलीस इन्स्पेक्टर असतात आणि त्यांचं पूजा करताना मौन असतं. हा, मी सांगितलेली होते ती गोष्ट, मौन. तर त्या एक खूप अट्टल चोर त्यावेळेस पूजा करत असतात तेव्हा सापडतो. ते येतात धावत की ह्याला आता काय शिक्षा करायची, मौनात पूजा करताना सगळे शिपाई पाहत असतात, काय बोलत नाही. शेवटी ते हातातला बाळकृष्ण उलटा करतात, हा, आणि त्याला असं असं मारतात. मग त्याचे बांधतात आणि उलटा करून, म्हणजे ही शिक्षा द्या असं त्यांना सांगायचं असतं. हे काय मौन उपयोगाचं नाही, गेलीच ना तेवढी शक्ती, समोरच्या माणसाला कळायला पाहिजे ना. आणि मनामध्ये काय चालू आहे, तुमच्या मनामध्ये विचारांची जास्त शक्ती चालू आहे ना त्याच्यात, की आता मी हे कसं सांगू, काय सांगू. तर म्हणून म्हणजे कुठल्याही विषयांचा, ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत त्यांचा अतिरिक्त उपभोग घेणे त्याचे शारीरिक परिणाम तर होताच, म्हणजे आरोग्य जातं, जीवनशैली नष्ट होते, शक्ती क्षय तर होतोच, त्याच्यानंतर अजून बरेच परिणाम त्याच्यावर दिसायला लागतात, आजारपण लागतात, बऱ्याच गोष्टी होतात. आणि मुख्य म्हणजे काय होतं, शांती भंग होते, की जी तुम्हाला आनंद देणारी आहे, मनाची शांती आहे ती भंग होते. त्यामुळे समर्थ सांगतात की विवेक करा, भोरपी राहू नका, अविवेकाने विषय भोग उपभोग घेऊ नका. म्हणून समर्थ काय सांगतात की सर्वात मोठी हानी कोणती आहे, हे 9व्या ओळीत समर्थ सांगतात, आत्मविस्मृती. ही सगळ्यात मोठी हानी आहे की मी त्याचं स्वरूप आहे, पण मी विसरलोय म्हणून तर मी हे सगळे उपभोग घेत बसलेले आणि ह्याचा अतिरेक मी करतोय, कारण मला सुख मिळालं तर मी पूर्ण होईल. म्हणून समर्थ सांगतात की सर्वात मोठी हानी कोणती होते, तर आत्मविस्मृती. ती विस्मृती म्हणजे ते इतका त्या मायेत गुरफटत जातो तो जीव की तो आत्मविस्मृतीकडे वळतच नाही. म्हणजे शारीरिक हानी होते, रूपाची हानी होते, अजून काय संपत्तीची हानी होते, अनेक रोग लागतात, पण सगळ्यात महत्वाची हानी म्हणजे आत्मविस्मृतीची होते, की जे आपण साधण्यासाठी हा मनुष्य देह आपल्याला मिळाला, चला आहेत चक्र पूर्ण व्यास हे परी, इकडून तिकडं ते न होण्यासाठी म्हणून समर्थ सांगतायत की आतापर्यंत तुम्हाला समजलेलं आहे की माझा आतापर्यंतचा काळ हा आत्मविस्मृतीत खूप गेलेला आहे, तर तो आता मला थांबवायचा आहे. म्हणजे काय करायचंय, विवेक करायचा आहे, माझ्या विषय उपभोगांवर नियंत्रण आणायचंय आणि जी काही शक्ती आहे ती सगळी शक्ती कुठे लावायची आहे, मनाला अंतर्मुख करण्यासाठी, मनाला परमात्म्याकडे वळवण्यासाठी लावायची. मग काय होतं, समर्थ सांगतात की ही जी लोक आहेत अविवेकी, यांना कसलंच भान नसतं, समाजाचं भान नसतं, स्वतः म्हणजे खूप वेळा आपण म्हण वापरतो की नाही, अरे जनाची नाही मनाची तरी असू दे थोडीफार तरी. ही कशासाठी वापरतो आपण, की जनामध्ये तर तू घालवलेलीच आहे सगळी अविवेकीपणाने, पण तुझ्या मनाला, त्या मनाला तरी काय वाटणार आहे, कारण मनच अविवेकी म्हणून तर जनामध्ये लाज गेलेली आहे असं. त्यामुळे समर्थ सांगतात की ह्या लोकांना समाजाचं सुद्धा काहीही भान नसतं आणि ते त्यांच्या अधःपतनाला जबाबदार असतात. कारण हा एक काय म्हणतात त्याला सूत्रच आहे की कामना इन्क्रीज, म्हणजे
इच्छा वासना ह्या वाढल्या की विवेक कमीच होत जातो. म्हणजे हे अधोगतीचं सूत्रच आहे. मग समर्थ सांगतात की हे करणं योग्य नाही. कारण काय होतं की आपल्याला आपली सगळ्याच प्रकारची लाज जाते. आणि मग माझे वडील नेहमी म्हणायचे, निर्लज्जासी उभा सद्गुरू. निर्लज्ज माणसाला, म्हणजे त्यांचं हे वाक्य होतं, मला अगदी हे आठवतात त्यांची वाक्य काही काही वडिलांची, की निर्लज्ज माणूस बघा तुम्ही, किती सांगितलं त्याला काही फरकच पडत नाही. म्हणजे माझे वडील म्हणायचे सद्गुरू सुद्धा हात जोडून त्याच्या समोर आला आणि त्याला काही सांगितलं तरी सद्गुरू सुद्धा दमेल. म्हणजे ऍक्च्युली सद्गुरू दमत नाहीत बरं का, कारण सद्गुरू अशा माणसांकडे जाणारच नाही, शिष्य तसा असावा लागतो. पण एक गमतीशीर म्हणून मला आठवलं की इतका तो निर्लज्जपणाने स्वतःची अधोगती करून घेतो आणि मग काय होतं, त्याचं सगळं नष्ट होतं. कारण त्याच्या कामना विषय उपभोग वाढले की त्याचा विवेक हा डाऊनफॉल व्हायला सुरुवात जाते. त्यामुळे कामना काय करते, बुद्धीवर पडदा टाकते, बुद्धीवर आवरण टाकते. कारण जेव्हा आपण ज्ञानेंद्रियांकडून माहिती घेतो की नाही, मन घेतं आणि मन काय करतं, घेतलेली माहिती सगळी बुद्धीकडे पास करतं. पण मन म्हणजे खरं तर बुद्धी आणि मन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बाह्य मन आणि अंतर्मन. अंतर्मन म्हणजे बुद्धी आणि बाह्य मन म्हणजे मनस म्हणतात त्याला संस्कृतमध्ये, ते बाह्य मन. बाह्य मन ज्ञानेंद्रियांकडून जी माहिती घेते ती बुद्धीकडे येते, बुद्धीकडून ती माहिती आपल्या कर्मेंद्रियांकडे जाते आणि मग आपल्या हातून कर्म होतात. असं ते चक्र आहे. पण आपल्या मनस म्हणजे बाह्य मन आणि अंतर्मनामध्ये एवढ्या वासना आहेत, इतक्या वासना आहेत की ती ज्ञानेंद्रियांकडून आलेली माहिती असते आधी, कारण बहिर्मन असतं म्हणून, म्हणजे विषयांची माहिती, त्याला आपल्या वासना चिकटतात त्या माहितीला आणि ती एवढीशी माहिती अशी एवढी होती आणि ती बुद्धीकडे येते. आणि मग बुद्धीला काय विचारीला माहिती, आलेल्या माहितीच्या आधारे तो निर्णय देतो. म्हणून बुद्धी ही निश्चयात्मक बुद्धी होण्यासाठी विवेक गरजेचा आहे. म्हणून आपण त्याला विवेक बुद्धी असं म्हणतो. म्हणून समर्थ सांगतात की ह्या ज्या कामना आहेत किंवा ह्या काम हा षड्रिपू आहे, हा काय करतो, बुद्धीवर पडदा टाकतो. आणि मग बुद्धीला सार काय असार काय, एवढीशी वासना एवढीशी माहिती अशी एवढी होऊन आली तर ती किती ते म्हणजे तासावे लागतील बुद्धीला त्या माहितीची आणि ती खरी माहिती काढावी लागेल. म्हणून समर्थ सांगतात की ती जी कामना आहे वासना आहे या काय करतात, बुद्धीवर पडदा, म्हणून त्याचा क्षय करणं गरजेचं आहे. आणि वासना नष्ट करण्यासाठी विवेक आणि वैराग्यच उपयोगी आहे. आणि मग समर्थांनी 11व्या ओळीत सांगितलंय की मनुष्य जन्म हा दुर्मिळ आहे आणि त्यामुळे तो किती मौल्यवान आहे आणि त्याचा तुम्ही साधन म्हणून उपयोग करून घ्या आणि विषयांचा मर्यादेत स्वीकार करा आणि त्यांना योग्य पद्धतीने त्याचा उपयोग करा. त्यासाठी न्याय नीती धर्म यांचा वापर करा. म्हणजे आपले जे 4 पुरुषार्थ आहेत ना, ते त्याच्यासाठीच सांगितलेले. धर्म अर्थ काम आणि काम धर्म अर्थ हे जे 4 पुरुषार्थ आहेत हे त्याच्यासाठीच सांगितलेले आहेत. नीती न्यायाने वागा. आणि म्हणून तर श्रीरामांचं चरित्र समर्थ सांगत होते. श्रीरामांचं चरित्र का सांगत होते, मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांनी त्यांचा सगळं जे जीवन चरित्र पाहिलेलं आहे ते सगळं नीतीवर अवलंबून होते. म्हणून समर्थांनी रामकथा ब्रह्मांड भेदून पल्ल्याड न्यायला सांगितली. कारण त्यामध्ये न्याय होता, त्यामध्ये नीती होती. श्रीरामांचं मर्यादा पुरुषोत्तम म्हणून म्हणायचे. आणि मग समर्थ सांगतात की विवेक सोडून या विषयांच्या मागे धावू नका, न्यायनीतीने या विषयांचा उपभोग घ्या, अंधश्रद्धेने. अजून एक मुद्दा समर्थांनी मांडलेला आहे की तुम्हाला जी इच्छा झालेली आहे, कामना झालेली आहे, ती कामना पूर्ततेसाठी तुम्ही काय काय उपयोग करता. समर्थांनी तिथं लिहिलेलं आहे घातक प्रकार, चेटूक वगैरे असं सगळं दिलेलं आहे. करतात की नाही, हे पण मार्ग आहेत. ब्लॅक मॅजिक ज्याला आपण म्हणतो, त्या मार्गाने सुद्धा तुम्ही स्वतःचं इच्छा पूर्ण करण्यासाठी उपयोग करता, तर तुम्हाला म्हणजे तुमचं मनुष्य धर्म कुठे जाईल किंवा तुमचं मनुष्य जन्माचं सार्थक किती अधोगतीला जाईल हे पण समर्थांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे समर्थ सांगतात की ह्या कामना किंवा हा काम षड्रिपू आहे, हा बुद्धीला तर गुलाम बनवतो, मनाला तर गुलाम बनवतोच, पण तो विवेकाला पण गुलाम बनवतो. जेव्हा अंधश्रद्धेचा आपण फायदा म्हणजे काय म्हणतात
आपल्या इच्छापूर्तीसाठी उपयोग करतो तेव्हा. त्यामुळे समर्थ सांगतात की ह्या विचित्र भ्रामक अशा अयोग्य साधनांचा तुम्ही अजिबात जीवनात उपयोग घेऊ नका किंवा काय त्याचा आधार घेऊ नका. त्यामुळं तुमचं सगळं जीवन हे नष्ट होऊन जाईल. आणि आता 14व्या ओळीत समर्थांनी वैरी आकळावा हा शब्द वापरला. खूप खूप सुंदर शब्द आहे तो. म्हणजे तो का वापरलेला आहे? वैरी आकळावा म्हणजे काय? तुम्ही कृष्ण नीती पहा किंवा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची नीती पहा. तुम्ही शत्रूला समजून घेतलं तरच तुम्ही शत्रूवर विजय मिळवू शकता. बरोबर आहे की नाही? शिवाजी महाराजांचं चरित्र पाहिलं तरी आपल्याला हे कृष्ण चरित्र जरासंध काय रणछोडदास म्हणून श्रीकृष्णाला म्हटलेलं आहे. रणछोडदास म्हणजे पळून गेला जरासंधाला. म्हणजे त्या स्वाऱ्यांनी त्या ह्याच्यावर मथुरेवर इतकं आक्रमण जरासंधांनी केलं होतं कारण कंसाला मारल्यामुळे. त्यामुळं कृष्ण पळून गेला. तर कृष्णाला काय त्यांनी नाव सांगितलं? रणछोडदास. ठीक आहे, ते पण स्वीकारलं कृष्णाने. पण त्याच्या मागे त्याचं कृष्णाची नीती काय होती की मथुरा जी आहे ते त्रस्त झाले होते स्वाऱ्यांनी, मथुरेतली जनता सगळी. आणि दुसरी म्हणजे द्वारकेला जेव्हा त्यांनी ती म्हणजे मथुरेवरून जरासंधाच्या आक्रमण रणछोडदासून द्वारकेला आला श्रीकृष्ण. तर ते काय आहे तर जरासंधाला जर द्वारकेवर स्वारी करायची असेल तर त्याला पहिल्यांदा कौरवांचा पाडाव करावा लागणार होता. कारण मध्ये हस्तिनापुर होती. म्हणून रणछोडदास म्हणून स्वीकारलं. म्हणजे तुम्हाला वैरी ओळखावा हे जे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या षड्रिपूंवर केव्हा जय मिळवाल? त्या षड्रिपूंना तुम्ही विवेकाने ओळखलं तर. पण त्या षड्रिपूंनी जर विवेकाला गुलाम केला तर तुम्ही काय ओळखणार? म्हणून समर्थांनी वैरी ओळखावा म्हणजे त्या षड्रिपूंमधल्या आपला पहिला काम हा षड्रिपू आहे त्याला ओळखा. आणि मग काम हा शत्रू ओळखला की मग हे सगळं जे आहे ना विषय प्रतिष्ठा ह्याचा अतिरेक होणार नाही किंवा त्याच्या बाबतची तुमची आसक्ती टिकणार नाही. आणि असाच ह्या षड्रिपूचा प्रपंचात आणि परमार्थात सांगड घालावी असं समर्थ सांगतात. आणि ह्या पुढच्या ओवीमध्ये सांगतात 15व्या ओवीत की आता पुढील शत्रू आपण पाहूया तो क्रोध याविषयी मी पुढील समासात सांगणार आहे. हे समर्थ इथे सांगतात. आणि आता पुढचा षड्रिपू मधला 11 सप्टेंबरला आपला क्रोध हा षड्रिपू आहे. खूप सुंदर काव्य आहे. म्हणजे काय सांगायला आता मी भरा उरकलंय ते पळण्यासारखं. पण एका तासामध्ये जरी 15 ओव्या असल्या तरी त्या प्रत्येक ओवीला प्रचंड अर्थ आहे. त्यामुळे अशा पद्धतीने पहिला काम हा षड्रिपू समर्थांनी सांगून आपल्याला सावध केलेलं आहे की त्याचे परिणाम काय आहेत, त्याचे दुष्परिणाम काय आहेत. म्हणजे मित्र म्हणला तर त्याचे परिणाम काय आहेत आणि शत्रू म्हणला तर त्याचे दुष्परिणाम काय आहेत. विवेकाने त्याचा उपयोग करून घेतला तर त्याचं काय आपल्या जीवनात मिळणार आहे आणि अविवेकाने उपयोग करून घेतला तर आपल्या जीवनात काय होणार आहे. आणि वैराग्य पालन केलं तर याचा आपल्या जीवनात काय परिणाम होणार आहे. अशा पद्धतीने समर्थांनी हा पूर्ण काम हा पहिला षड्रिपू सांगून आपल्याला सावध केलेला आहे. त्यामुळे समर्थ सांगतात तुम्ही आत्मघातकी बनवू नका, तुम्ही सगळ्या आयुष्याचा नाश करू नका आणि तुम्ही या शत्रूला ओळखा आणि त्याच्यावर विजय मिळवा. जय जय रघुवीर समर्थ.